नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। भाजपाने नुकतंच लोकसभा निवडणुकीसाठी 72 आमदारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये केंद्रीय नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे। अशा यादीत माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। या मतदारसंघातून शिंदे गटाचे नेतेही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजप पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे। तर शिंदे गटाचा माढा लोकसभाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजीनामा दिला आहे। तर संजय कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे आता शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला कुठलीही मदत केली नाही। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जे कोणी सहकार्य करेल त्यांना आम्ही पाठिंबा देणार नाही, असे संजय कोकाटे यांनी म्हटले आहे। तर भाजप मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात समाजामध्ये भांडण लावत आहे, असा आरोपही त्यांनी इथे केला। दरम्यान माढा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना गटाला राजीनामा दिला आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।